भारत पाक तणावादरम्यान देशातील 32 विमानतळं बंद करण्यात आलेली होती ती आजपासून सुरू झालेली आहेत। भारत पाकिस्तानच्या तणावादरम्यान ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा राहुल सरांकडे जाऊयात। राहुल सर, भारत पाक तणावादरम्यान देशातील जी 32 विमानतळं बंद करण्यात आलेली होती ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहेत। महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल। अर्थातच, कारण 15 तारखेपर्यंत आपण ती विमानतळं बंद ठेवलेली होती। इतकी काळ नागरी वाहतुकीसाठीची विमानतळं बंद ठेवणं शक्य नव्हतं। स्पेशली ओमर अब्दुल्लाकडनं असं म्हटलं जात होतं की जे मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी जातात त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा काळ आहे। आणि प्रेस ज्यावेळेला शस्त्रसंधी झाली त्यानंतर पहिलेच त्यांचं हे वाक्य होतं माध्यमांशी बोलताना की श्रीनगर विमानतळ तातडीनं खुलं करायला हवं। काल रात्री मला वाटतं आपण एक सिक्युरिटी ॲनालिसिस केलेलं आहे आणि म्हणून तर ते संरक्षण दलाचं 2 ओळीचं निवेदन महत्त्वाचं आहे की सीमेवरती कुठे काही घडलेलं नाही। त्यामुळे का ही एअरपोर्ट्स बंद ठेवायची? 32 एअरपोर्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची सगळी अमृतसर आहे, श्रीनगर आहे, जम्मू आहे आणि मग हिमाचल प्रदेशमधली महत्त्वाची विमानतळं आहेत। ती सगळीच्या सगळी 32 विमानतळं विथ इमिडिएट इफेक्ट असं म्हटलं आहे ती सुरू झालेली आहेत। मुंबई आणि पुणे दरम्यान मुंबई आणि दिल्ली दरम्यान विमानसेवा काही प्रमाणामध्ये 30% जवळपास विमानसेवा बंद होती, ती विमानसेवा पुन्हा सुरू होते। माझ्या मते ज्या जम्मू आणि श्रीनगरमध्ये मी फिरतोय तिथे या अर्थव्यवस्थेचा जो जीव पर्यटन आहे त्याच्यासाठीचा हा महत्त्वाचा महिना आहे। आता ही शस्त्रसंधी झाल्यानंतर ज्यांनी पूर्वी ठरवलेल्या आपल्या पर्यटनाच्या संदर्भातल्या काही कल्पना होत्या, काही बुकिंग्ज होत्या, त्या पुन्हा सुरू होऊ शकतील। पुन्हा एकदा श्रीनगरमध्ये काही प्रमाणामध्ये पर्यटक येतील, त्या दृष्टीनं आजचा निर्णय महत्त्वाचा आहे। आणि त्याबरोबरच नागरी वाहतूक सेवा काही प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्यामुळं ज्यांचे आधीचे प्लॅन होते ते थांबलेले होते त्यांनाही हा एक चांगल्या प्रकारची बातमी आहे की सगळ्या प्रकारची विमान वाहतूक सेवा, माझ्या माहितीनुसार रेल्वेची सुद्धा वाहतूक सेवा सुरळीत होताना दिसते आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीतच आपण पाहतोय आता देशातील विमानतळं सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजपासून देशातील बंद असलेली जी 32 विमानतळं होती ती पुन्हा एकदा सुरू होत आहेत।